नमस्कार. सौंदर्याची व्याख्या नक्की काय आहे? अनेकदा आपण ते बाह्य रूपात शोधण्याचा प्रयत्न करतो. पण खरं जे कायम टिकणारं सौंदर्य आहे ते कुठे सापडतं? ते दडलेलं आहे आपल्या स्वभावात, आपल्या वागणुकीत, आपल्या सद्गुणांमध्ये. चला, आज आपण व्यक्तिमत्वाला उजळून टाकणाऱ्या याच खऱ्या सौंदर्याच्या प्रवासावर निघूया. आपला हा जो प्रवास आहे ना, तो आधारित आहे वेदमूर्ती तपोनिष्ठ पंडित श्रीराम शर्मा आचार्यजी यांच्या सद्गुणों की सौंदर्य सज्जा या खूप प्रेरक अशा हिंदी पुस्तकावर. या पुस्तकातून त्यांनी चारित्र्य घडवणारे असे काही सिद्धांत सांगितले आहेत जे कधीच जुने होत नाहीत आणि आजच्या धावपळीच्या जीवनातही तितकेच महत्त्वाचे आहेत. चला तर मग त्यातील काही मौल्यवान मोती वेचूया. या पुस्तकाची सुरुवातच या एका मार्मिक विचाराने होते. मनुष्याच्या व्यक्तिमत्वाची ओळख सर्वात आधी त्याच्या बाह्य आचार, विचार आणि व्यवहारातून होते. याचा अर्थ खूप खोल आहे नाही का? म्हणजे आपण आतून कसे आहोत हे आपल्या रोजच्या छोट्या छोट्या कृतींमधूनच जगासमोर येत असतं. आपली बोलायची, वागायची पद्धत हा जणू आपल्या आतल्या विचारांचा आणि संस्कारांचा आरसाच आहे. तर मग आपल्या व्यक्तिमत्वाच्या या सुंदर इमारतीचा पाया काय आहे? तो आहे शिष्टाचार. आणि शिष्टाचार म्हणजे फक्त वरवरचे नियम नाहीत, तर ती सभ्यतेची, सुसंस्कृतपणाची पहिली पायरी आहे. ज्या समाजात लोक एकमेकांशी आदराने आणि नियमांनी वागतात, तोच समाज तर प्रगती करतो. म्हणूनच या पायाभूत गोष्टी समजून घेणं खूप गरजेचं आहे. आपल्या भारतीय संस्कृतीने आपल्याला काही नैतिक नियम दिले आहेत, जे आपल्या चारित्र्याला आकार देतात. जसं की प्रत्येक धर्माचा आणि त्यांच्या श्रद्धेचा आदर करणं. कुणी जर पूजा प्रार्थना करत असेल तर त्यांच्या शांततेत अडथळा न आणणं. स्वतःची भक्ती इतरांना त्रासदायक ठरू नये म्हणून मोठ्या आवाजात जप किंवा भजन टाळणं. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, जर शरीर धडधाकट असेल तर स्वाभिमानाने कष्ट करून जगावं, भीक मागून नाही. हे नियम आपल्यात आत्मसन्मान आणि सामाजिक एकोपा वाढवतात. आता हे बघा, ही स्लाइड आपल्याला एका महत्त्वाच्या गोष्टीबद्दल सांगते. ती म्हणजे पवित्र स्थळांचा आदर. देवळात किंवा कोणत्याही प्रार्थनास्थळी जाताना पादत्राणे बाहेर काढणं, काठी किंवा छत्रीसारख्या वस्तू बाहेर ठेवणं हे फक्त नियम नाहीत, तर त्या जागेच्या पावित्र्याबद्दलचा आपला आदर आहे. याच्या उलट चपला घालून आत जाणं किंवा परवानगीशिवाय भिंतीवरून उडी मारून प्रवेश करणं हे आपल्यातील असभ्यतेचं प्रदर्शन आहे. शिस्तीच्या या लहान लहान वाटणाऱ्या कृतीमधूनच एका सुसंस्कृत व्यक्तीची ओळख पटते. हे नियम म्हणजे नुसतं कर्मकांड नाही, तर आपल्या मनातला आदर आणि नम्रता व्यक्त करण्याचं एक माध्यम आहे. याचसोबत सूर्योदयापूर्वी उठण्याची सवय हा सुद्धा आपल्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. यामुळे फक्त आरोग्यच चांगलं राहतं असं नाही, तर दिवसभर मनात एक सकारात्मक ऊर्जा आणि प्रसन्नता टिकून राहते. बरं, घरात आपण कसे वागतो हे झालं, पण घराबाहेर समाजात वागताना आपलं व्यक्तिमत्व कसं दिसतं यावरही ते अवलंबून असतं. चला तर मग पाहूया, सार्वजनिक जीवनात सदाचाराचं पालन कसं करायचं. रेल्वे स्टेशन, बस स्टॉप किंवा तिकीट घरांसारख्या ठिकाणी होणारी गर्दी आणि धक्काबुक्की हे चित्र आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचं आहे नाही का? पण एक सुसंस्कृत नागरिक म्हणून आपलं कर्तव्य काय आहे? लेखक सांगतात, अशा ठिकाणी नेहमी शांतपणे रांगेत उभं राहून आपल्या क्रमाची वाट पाहावी. रांगेत उभं राहणं म्हणजे केवळ नियम पाळणं नाही, तर ते आपल्यातला संयम, शिस्त आणि इतरांच्या वेळेबद्दलचा आदर दाखवतं. सार्वजनिक स्वच्छता ही तर आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचे नियम अगदी सोपे आहेत. कचरा नेहमी कचरा पेटीतच टाकावा, फळांच्या साली किंवा इतर कचरा रस्त्यावर फेकू नये आणि सार्वजनिक ठिकाणी कुठेही थुंकू नये. या सवयी आपल्या शहराला, आपल्या देशाला सुंदर बनवतात आणि एक नागरिक म्हणून आपल्या जबाबदारीची जाणीव करून देतात. जेव्हा आपण सार्वजनिक ठिकाणी घाण करतो तेव्हा आपण फक्त तो परिसर अस्वच्छ करत नाही, तर नागरिकत्वाच्या सामान्य नियमांचं उल्लंघन करत असतो. रस्त्यावर फेकलेल्या केळ्याच्या सालीवरून घुसरून कुणाला गंभीर जाऊ शकते. त्यामुळे आपली एक छोटीशी चूक दुसऱ्यासाठी मोठी समस्या बनू शकते. हीच तर सामाजिक जबाबदारीची भावना आहे. आता आपण आपल्या प्रवासाच्या पुढच्या टप्प्यावर आलो आहोत, तो म्हणजे सामाजिक व्यवहाराची कला. आपलं कुटुंब, मित्र, शेजारी आणि पाहुण्यांशी आपले संबंध कसे आहेत यावर आपलं सामाजिक जीवन सुंदर बनतं. रोज सकाळी घरातल्या वडीलधाऱ्या व्यक्तींच्या आणि आईवडिलांच्या पाया पडून आशीर्वाद घेणं हा आपल्या भारतीय संस्कृतीचा एक अनमोल दागिना आहे. ही फक्त एक परंपरा नाही, तर यात विज्ञान आणि भावना दोन्ही आहेत. जेव्हा आपण नम्रपणे पाया पडतो तेव्हा आपल्याला त्यांचे आशीर्वाद आणि सकारात्मक ऊर्जा मिळते आणि आपल्या या कृतीतून पुढच्या पिढीवरही नकळतपणे आदराचे आणि विनम्रतेचे संस्कार होतात. अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे. घरी आलेल्या पाहुण्यांचं मनापासून स्वागत करा. त्यांच्याशी बोलताना आदराने बसा. शक्यतो त्यांच्यापेक्षा उंच आसनावर बसू नका, कारण हे आपल्यातली नम्रता दाखवतं.
पाहुण्यांसमोर घरातल्या कुणावरही रागवू नका किंवा वाद घालू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला मोबाईल बाजूला ठेवून त्यांना आपला पूर्ण वेळ आणि लक्ष द्या. यामुळे त्यांना आपुलकी आणि सन्मान वाटतो. आता एक खूप संवेदनशील आणि महत्त्वाचा प्रश्न. जेव्हा आपण एखाद्या आजारी व्यक्तीला भेटायला जातो तेव्हा आपली वागणूक कशी असायला हवी? कारण अशा वेळी आपली उपस्थिती आणि आपले शब्द त्या व्यक्तीसाठी औषधाचं काम करू शकतात किंवा तिचा त्रास वाढवूही शकतात. इथे बघा किती सुंदरपणे योग्य आणि अयोग्य वागणुकीतला फरक दाखवला आहे. रुग्णाला भेटताना नेहमी सकारात्मक आणि आशेचे शब्द बोला. आपल्या चेहऱ्यावर प्रसन्न भाव ठेवा. जास्त वेळ न बसता थोड्याच वेळात निरोप घ्या. याउलट निराशाजनक बोलणं, डॉक्टरांबद्दल किंवा औषधांबद्दल शंका उपस्थित करणं किंवा तासनतास बसून संसारिक गप्पा मारणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. आपल्या बोलण्याने रुग्णाचं मनोधैर्य वाढलं पाहिजे, खचलं नाही पाहिजे. चला आता वळूया दैनंदिन जीवनातल्या एका महत्त्वाच्या भागाकडे, भोजन आणि आरोग्याचे नियम. आपण कसं जेवतो याचा आपल्या शरीरावर, मनावर आणि व्यक्तिमत्वावर खूप खोलवर परिणाम होतो. जेवणाचे काही सोपे पण खूप प्रभावी नियम आहेत. पहिली गोष्ट म्हणजे जेवणाची जागा स्वच्छ आणि प्रसन्न असावी. जेवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवावेत. जेवताना कोणताही आवाज न करता शांतपणे खावं, यामुळे अन्न नीट पचतं. भारतीय परंपरेनुसार जेवण्यासाठी उजव्या हाताचा वापर करावा. आणि सर्वात महत्त्वाचं, जेवणात कधीही दोष किंवा उणिवा काढू नयेत. कारण कसं आहे ना, अन्नाला नावं ठेवणं हे अन्न देवतेचा अपमान करण्यासारखं आहे. अन्न हे जीवन आहे, त्याचा आदर करायला हवा. शिवाय ज्या व्यक्तीने ते अन्न आपल्यासाठी प्रेमाने आणि कष्टाने बनवलं आहे तिचं मनही दुखावतं. म्हणून जे काही ताटात आलं आहे त्यासाठी निसर्गाचे आणि बनवणाऱ्या व्यक्तीचे आभार मानून कृतज्ञतेने ते ग्रहण करणं हाच खरा शिष्टाचार आहे. आणि आता आपण आपल्या व्यक्तिमत्वाला पैलू पाडणाऱ्या शेवटच्या आणि कदाचित सर्वात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत, बोलण्याची कला. आपली वाणी, आपले शब्द हे आपल्या व्यक्तिमत्वाचं ओळखपत्र असतात. हे वाक्य किती मोलाचं आहे पहा. संभाषणात इतरांनाही बोलण्याची तितकीच संधी द्या. जे इतरांना बोलू न देता फक्त स्वतःच बोलत राहतात त्यांच्याशी कोणीही संवाद साधायला आवडत नाही. एक उत्तम वक्ता होण्यासोबतच एक उत्तम श्रोता होणं हे यशस्वी संवादाचं खरं गमक आहे. समोरच्याचं ऐकून घेतल्यानं त्याला आदर वाटतो आणि नाती अधिक घट्ट होतात. चांगल्या संवादासाठी काही नियम नेहमी लक्षात ठेवा. आपल्याकडून चूक झाल्यास अहंकार न बाळगताच लगेच माफी मागा. मतभेद झालेच तर त्याचं रूपांतर भांडणात होऊ देऊ नका. शांतपणे चर्चा करा. बोलताना अपशब्द किंवा असभ्य भाषेचा वापर टाळा, कारण ते आपल्या संस्कारांचं प्रदर्शन करतं. आणि दिलेलं वचन पाळण्याचा नेहमी प्रयत्न करा, कारण यामुळे लोकांचा आपल्यावरचा विश्वास वाढतो. तर आपण पाहिलेल्या ह्या संपूर्ण प्रवासाचा हा सारांश आहे. एका परिष्कृत व्यक्तिमत्वाचा मार्ग ह्या 4 मुख्य स्तंभांवर उभा आहे. पहिला, धार्मिक आणि नैतिक आचरण, ज्यामुळे आपल्या आत एक पाया तयार होतो. दुसरा, सामाजिक शिष्टाचार, जो आपल्याला समाजात कसं वागायचं हे शिकवतो. तिसरा, वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छता, जी आपल्या जबाबदारीची जाणीव करून देते. आणि चौथा, संयमित आणि विनम्र वाणी, जी आपल्या व्यक्तिमत्वाला पूर्णत्व देते. आणि शेवटी या प्रवासाचं सार या एका सुंदर वाक्यात सामावलेलं आहे. खरं सौंदर्य आपल्या सद्गुणांमध्ये आणि शिष्टाचारामध्येच दडलेलं आहे, जे व्यक्तिमत्वाला परिष्कृत बनवतं. बाह्य सौंदर्य कदाचित वयानुसार कमी होऊ शकतं, पण चारित्र्याचं सौंदर्य वेळेनुसार अधिक उजळत जातं आणि तेच कायम टिकतं. आता जाता जाता एक विचार करूया. आज आपण जे अनेक सुंदर गुण पाहिले त्यापैकी असा कोणता एक छोटासा गुण आहे जो आपल्या मनाला सर्वात जास्त भावला आणि जो आपण आत्तापासून आपल्या जीवनात आणण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करू शकतो? तो एक लहानसा बदल आपल्या व्यक्तिमत्वाच्या सुंदर प्रवासाची एक छान सुरुवात ठरू शकतो.